पारी हाताने न करता, हाताने कळ्या न पाडता आपल्याला जर मोदक अगदी आकर्षक तयार करायचे असतील, तर इथे आपण पिठाचा गोळा हा कोरड्या पिठामध्ये गोळवून घेतलेला आहे. त्यानंतर लाटण्याने हा लाटून घ्यायचा. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये एका प्लास्टिकच्या पेपरला तेल लावून त्यावर गोळा ठेवून दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि डिशच्या मदतीने आपण ही पारी या प्रकारे तयार करून घ्यायची आहे. पारी तयार करून घेतली की यावर थोडंसं कोरडं पीठ लावायचं. वाटीच्या मागच्या बाजूला ही पारी ठेवायची आणि त्यानंतर या प्रकारे आपण कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर अगदी सहज आणि सोप्या रीतीने ह्या कळ्या तयार होतात आणि फार वेळ लागत नाही. वाटीच्या साहाय्याने जर आपण अशा कळ्या करून घेतल्या तर त्या आपल्याला हव्या तितक्या तयार करता येतात. आता अशी पारी तयार करून झाल्यानंतर यामध्ये सारण भरायचं. सगळ्या कळ्या एका साईडला झुकवून घ्यायच्या आणि मोदक हलक्या हाताने बंद करायचा आहे. आता या रेसिपीचा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ म्हणजे उकड काढण्यापासून ते सारण बनवण्यापर्यंत हा आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे. तिथे जाऊन देखील तुम्ही हा व्हिडिओ अगदी सविस्तर पाहू शकता. तसेच या व्हिडिओची लिंक आपल्या यूट्यूब शॉर्टच्या स्क्रीनवर देखील दिलेली आहे. तिथे क्लिक करून देखील तुम्ही हा व्हिडिओ अगदी सविस्तर पाहू शकता आणि असेच सुंदर सुबक मोदक अगदी सोप्या रीतीने तयार करू शकता.